चला 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 प्लीज. आपण 11:30च्या आतमध्ये आपल्याला पूर्ण सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे चला. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? सहाना, अमिषा आणि त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर खुशी, अशी जोडी. 3 षटकांचा हा मॅच. पहिला चेंडू हाताळताना सहाना, समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमारेखा पार, षटकार. षटकार गेलाय, पाहायचा आहे. डीजे डीजे डीजे. पुन्हा एकदा इथून सध्या आपण बघतोय, पण या चेंडूवरती धाव नाही येत कारण डॉट बॉल होतोय. धावसंख्या होती ती 6. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा सज्ज अमिषा मात्रे आपण सध्या बघतोय. अमिषाच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका, चेंडू गेला सीमारेखा पार, षटकार. चला पंच बॉल आलाय, दोन्ही पण बॉल आले, दोन्ही पण बॉल घ्या. बॉल आलाय, पंच बॉल घ्या मागे. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या बलकावर लागली गेली ती म्हणजे 12. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सहानाच्या या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेखा पार. पंच जर चेंडू या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जर लाईनला लागला तर डेड बॉल होईल. जर षटकार बाहेर गेला तर षटकार. हा डेड बॉल. ओके चला, डेड बॉल आहे सध्या आपण बघतोय. समोरच्या दिशेने फ्लॅट टेट 6. झेल टिपला होता पण तिथून प्रयत्न केला नाही झेलचा. षटकार आलाय. धावसंख्या होती ती 18 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार. धन्यवाद 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 डीजे. धावसंख्या होती ती 24. 24 धावा. अमिषा इज ऑन फायर. फायर नाही, रेग्युलर फायर. पण या चेंडूवरती 1 धाव आले. टॉप फ्लोर वरती हा चेंडू गेला होता. इथून षटक संपले इथून. धावसंख्या होती ती 25. 25 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. चला गोलंदाज यायचा आहे. बेबी आले सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर जर बघितलं तर अमिषा मात्रे यांना सध्या आपण बघतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपण सध्या बघतोय. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा. गडी बाद होतोय. धन्यवाद. 9 चेंडूचा इशारा आला या चेंडूवरती. 1+1. बॅट्समन नेम सिमरन. चला सिमरन आले सध्या आपण बघतो. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आता इथून पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा आलाय. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिट वरती मोठा फटका येईल कारण 1+1 आले. धावसंख्या होती 29. फ्री हिटचा चेंडू आहे. चला फ्री हिटचा चेंडू समोर आहे सिमरन. पुन्हा एकदा नो चेंडू. बेबीने 1 चेंडू चांगला हाताळला होता. त्या चेंडूवरती अमिषाला बाद केलं होतं पण सध्या तरी नो बॉल येतात. फ्री हिटचा सिग्नल सुरू आहे. फ्री हिटचा अलार्म मात्र सातत्याने वाजत असताना आपण सध्या बघतोय. धावसंख्या होती ती 31. 31. 1 गडी बाद. 1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फ्री हिटचा चेंडू. चला सामना चालू करायचा प्लीज. चला गोलंदाज. चला टाइमपास करू नका. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय.
धावसंख्या येते ती म्हणजे 36. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू नाही वर्त करता आले पण चेंडू गेलाय सरळ डिक्लरेशनच्या दिशेने. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 37. 4 चेंडूचा खेळ पूर्ण. पुन्हा एकदा बेबी सज्ज. आता बेबी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. यावेळी हो बॅक टू बॅट्समन खेळला जातोय. सिमरन होती. सिमरनच्या शोल्डरवरती हा चेंडू आदळला जातोय. नो चेंडूचा इशारा आलाय. फ्री हिटचा सिग्नल ऑन झालाय. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा डिक्लरेशनच्या दिशेने जातोय. आता एकच धाव येते. धाव संख्या होती ती म्हणजे 40. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू गेलाय सरळ डिक्लरेशनच्या दिशेने गेलाय. पंच एकच आहे धाव. एकच धाव आहे या चेंडूवरती. धाव संख्या होती ती म्हणजे 41. 41 धावा. शेवटच्या षटक संपले. षटक संपले. नवीन षटक. पारुल गोलंदाजी मार्कवरती येईल की तिथून शिल्पा आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिमरन आहे सध्या आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती खुशी. पहिला चेंडू समोर खेळलाय. समोर खेळलाय. समोर खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या होती ती 47 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका पण तिथून नो चेंडू आहे हा पण लाईनला लागलाय. डेड बॉल असेल. चला डेड बॉल आहे हा. धावसंख्या होती ती 47. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 53. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. संघ जर विचार केला तर पुन्हा एकदा SKCCA संघ चांगली कामगिरी करतोय सध्या आपण बघतोय. नो चेंडूचा इशारा आलाय म्हणजे 1+6 6 धावा. धावसंख्या इथून सध्या आपण बघतोय 60 फलकावरती लागले गेल्यात. बॅटची एज पण सध्या फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे इथून फलंदाजी बीट झालेत. या सर्व गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे कारण महत्वाच्या गोष्टी आहे. धावसंख्या होती ती 60. समोरच्या दिशेने तिथून आमचे कॅमेरामॅन होते. कॅमेरामॅनच्या सध्या जवळ चेंडू हादरताना आपण बघतोय. 66 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सरळ डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. नो चेंडूचा इशारा आलाय. 1+1 68 68 धावा. फ्री हिटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आलाय. स्ट्राईक चेंज होईल. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या होती ती 70. 70 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज. इथून कालमंत्र दिला जातोय सध्या आपण बघतोय बेबीच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने सध्या आपण बघतोय डेड बॉल आहे कारण विजेच्या तारेला हा चेंडू लागलाय त्यामुळे डेड बॉल येईल. धावसंख्या होती ती 70 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगला फटका आहे. समोर चेंडू जातो सीमारेखा पार. नो चेंडूचा इशारा आलाय कारण तिथून पॉपिंग क्रीजला स्पर्श झालाय
आणि त्यामुळे आणखीन एक नो बॉल येत असताना धावसंख्या होती ती 77. चेंडूचा खेळ बघितला तर 4 येणारा चेंडू असेल फ्री हिट. शिल्पा आतापर्यंत बघितलं तर खूप मोठं षटक आहे सध्या हे. आता एक धाव येईल या चेंडूवरती. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. 78. शेवटचा चेंडू सिमरनच्या बॅट मधून मोठा फटका येईल का महत्वाचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले. लांबी कमी होती पण तिथून या चेंडूवरती सध्या आपण बघतोय 2 धावा आल्यात या चेंडूवरती. 2 आल्यात. 2 धावांनी धावसंख्या होती ती 80. षटक संपले. 3 षटकांचा खेळ पूर्ण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला SKCC ए संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि स्पार्टन संघ आपले 2 फलंदाज. सर्व टीमचे कर्णधार आहेत त्यांनी यायचं आहे म्हणजे आपण टीमची अनाउन्समेंट केली जाईल. चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी दे ना मला नाव दे ना फक्त सगळ्या टीमचे एक एक प्रतिनिधी या ना दे ना नाव दे ना मला दादा दे ना इकडे पटकन नाव घेते दे ना दादा वही दे ना फोटो काढ ना मोबाईल मध्ये नाव घेतो दे ना येतील ना ते. चला सर्व जे कर्णधार या स्पर्धेमध्ये जे कर्णधार खेळतात 8 टीम आहेत त्या 8 टीमला विनंती करेन की आपले सगळे कर्णधार या इथे आमच्या जवळ. सर्व कर्णधार यायचं आहे. उमेलमान दिवाणमान आपण या. आणि त्यानंतर आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय ताई इथे आहेत. प्रतिभा पाद्यताई आहेत आणि त्याचा तिथून मान सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करेन या मंडळाचे आपण बघतोय आई चंडिका मित्र मंडळाचे अध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या हस्ते स्वागत सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ नेहमीप्रमाणे फुलासारखे बहरत राहा. आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथून ताईंचा स्वागत सन्मान केला जातोय. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज बॉलर नेम सांगा प्लीज. हा विनम्रता. ओके चला विनम्रता गोलंदाजी मार्क वरती आहेत. धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 81 धावा करायच्या आहेत. चेंडू असतील 18. आता समीकरण उलट आहे. बॅटची एज लागले चेंडू गेलाय पण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय या चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल येत असताना. चला सर्व कर्णधारांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय 1 धाव येते. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू. हो यावेळी या स्टँडवरती चेंडू आदळला जातोय. गडी बाद होतोय. बॅक टू द आउट गॉन. सर्व कर्णधार यायचं आहे. जे चालू सामन्याचे कर्णधार आहेत ते थांबा. बाकीचे जे टीम्स आहेत त्याचे कर्णधार पाठवून द्या. मी विनंती करेन लगेच या. कॅप्टन या प्लीज. यावेळी पुन्हा एकदा आपण शहान आहेत. शहानाच्या बॅटला चेंडू नाही स्पर्श होत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. यावेळी समोरच्या दिशेने झेलची संधी. अमिषाने पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. गॉन. चला या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर षटक संपलंय. चला गोलंदाज या. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय हिताश्री.
हितश्री आले सध्या आपण बघतोय. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. बॉलर नेम प्राप्ती जान्हवी. ओके चला जान्हवी आलेत सध्या गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका आहे. डिक्लरेशन झोन एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव मिळेल. पण सिंगल डबल वरती चालणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. हा इनिंग हा सामना जिंकायचा असेल तर महत्वाचं आहे तेही. पण इथून सध्या आपण बघतोय एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धाव संख्या होती ती 4. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आता हा चेंडू चांगला हाताळलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने झेलची संधी. झेल टिपणं गरजेचं होतं पण डिक्लरेशन 2 मध्ये चेंडू गेलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. धाव संख्या झाली ती 5. 2 गडी बाद 5 धावा. आता इथून डॉट बॉल येतोय. चला 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस मी अमितदादा पाटीलला विनंती करीन. नेक्स्ट मॅच शेवटचा षटक आहे. चला नेक्स्ट मॅच होईल तोपर्यंत यावेळी सध्या आपण बघतोय डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण गोलंदाज कोण आहे? मन पल ओके पल आले सध्या आपण बघतोय. आता इथून क्षेत्ररक्षक खुशी होती पण खुशीने इथून 1 बाउंस चेंडूला फील केलंय. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये आपण सध्या बघतोय. आता फलंदाजाने कॅमेरामॅनला टार्गेट केले असं वाटते. म्हणजे एक अगोदर आपण बघितलं गेलं तर समोरच्या दिशेने गेला होता. आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न पण तिथून 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता हा चेंडू पण तिथून झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय. चला नवीन बॅटर या. बेबी आले सध्या आपण बघतोय नवीन बॅटर. चला नॉन स्ट्राईक एंड आपण जाया. हितश्री आपल्या नॉन स्ट्राईक एंडला जायला लागेल. शेवटचा चेंडू बेबी स्ट्राईक एंड वरती. नो बॉलचा इशारा येईल पंचांचा. नो चेंडू आहे. बेबी आपल्याला थांबायचं आहे. नो चेंडू आहे. आता फ्री हिट असेल कारण या धावा बनवायचं त्याचं टेन्शन जास्त वाटते असं वाटते. पण यावेळी या चेंडूवरती एकच धाव येईल कारण धावा खूप होते ना. बॅट्समनच्या मनामध्ये टेन्शन होतं. चला इथून या इनिंगला समाप्त झालंय. इथून सामना